मी 7 खट आहे 7 खट. तू नाही म्हणते ना तर मग म्या काय सांगतो ते बी ऐकून ठेव. सखोनी स्वतः तिच्या माहेरच्या गावात यायचं आणि स्वतः सांगायचं तिनंच समद्यांमोर या स्थापनेला संमती द्यायची. बाबाजी, मुख्य मुद्दा हा आहे की सखूने जर अशी संमती दिली तर तुम्ही घरी याल ना, रमईला विहिरीच्या कट्ट्यावरून खाली उतरवाल ना, आणि मुख्य म्हणजे सखूची वाचा परत येईल ना, तिला पुन्हा बोलता येईल ना बाबाजी. अरे येणार म्हणजे काय, येणारच. झिंगरोबाने एकदा कृपा केली, त्यांनी शापमुक्त केलं, हिची वाचा परत येणार. आणि आम्ही गुरु झिंगरोबांकडे त्यासाठी विनंती करू, विशेष विनंती. ऐकलं सखू? अगं तुझी वाचा परत येईल, तुला पुन्हा बोलता येईल. बाबाजींच्या प्रस्तावाला हो म्हण, हो म्हण. सखू, अरे दिग्या, बायकोला मुठीत ठेवायचं असतं, मुठीत. पण तुझी बायको तुझी काय किंमत करते रे? शून्य. हाड तुझ्या जिंदगानीवर. अरे तिथं तुझी माय त्या आड्याच्या काटाड्यावर उभी आहे, जीव द्यायला निघाली, पण हिला काय पडलंय तिच्या सासूचं? आमच्या मोराशी निघून गेली, गुरुचा अपमान केला, आणि तू म्हणतोय की घरी या. अरे कसं यायचं घरी? नाही जमणार. एक काम करते गो, ते ओठावर जी मिशी आहे की नाही ती काढून टाक, हातात बांगड्यावर. ही अंगठ्यावडी तुझी बायको, पण तुला शेंडीला धरून घराघरा फिरवतीये. अरे तू तुझ्या मर्दांगीवर हट, ना मर्दस तू. जा बायकोच्या पदराखाली रडत बस, मुळू मुळू ना मर्द कुठला. जा. अरे निक्की काय बघतो? अय्यो, वर्मावर लागला हो गाव म्हणतो मी. त्या दिगूच्या आणि सकूच्या आई मौज आली, मौज. बाबाजी तुम्ही थोर आहात हो, थोर. अहो सगळ्यांना पेचात टाकणारा त्या सकूला तुम्ही टाकलं तो पेचात म्हणतो मी. पण काय हो बाबाजी, ते आता सकूला काय सांगायची गरज होती म्हणतो मी. तुम्हाला राहुलच हवं होतं ना. अहो मग मला सांगायचं की मी दिला असतो की तुम्हाला मिळवून. होय रे, आणि मग जिंदगीभर नाचला असतास. म्या मिळवून दिलं म्हणून, आहे की नाही? रक्कम तुल्या ओळखत नाही वैर मी तुला. कसं आहे ना दामुशीट, समजांना असं वाटायला हवं की नागोजी बाबानं ते राऊळ जबरदस्तीनं बळजबरीनं कब्जात घेतलं नाही. सखून स्वखुशीनं स्वसंमतीनं ते नागोजी बाबांना दिलं. कारण गावातली समधी माणसं सखूला मानतात, है ना? मग तिचं नाक मुठीत धरायचं, तिला पुढं करायचं, आणि घास आपण गिळायचा. तुझ्या माहेरी आम्हाला जिंगरोबाचं दिवळ बांधायचंय. नाही विठुराया, नाही, हे शक्य नाही. ते ओठावर जी मिशी आहे की नाही ती काढून टाक, हातात बांगड्यावर.
बायकोच्या पदराखाली रडत बस मुळू मुळू नामर कुठला नामर जा जा. सखू अगं खुळी आहेस का तू किंवा ती शहाणी झाली आहेस? इतकं सगळं घडतंय तरी तू आपली येऊन त्या विठ्ठलाच्या पायाशी रडतीयस.